बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. प्रॉब्लेम काय आहे, फाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ फॉलोइंग डाटा क्लास इंटरवल 10 to 19, 20 to 29, 30 to 39, 40 to 49, 50 to 59 आणि फ्रिक्वेन्सी दिलेली करस्पॉन्डिंग 15, 25, 13, 17, 10. म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी डाटा दिलेला आहे. तर डाटा कसा आहे बघा, डाटा दिलेला आहे क्लास इंटरवलच्या फॉर्ममध्ये. पण क्लास इंटरवल कशी दिलेले आहे 10 to 19, नंतर इथून 20 पासून स्टार्ट झालं. म्हणजे इथं काय आहे की डिसकंटिन्युअस क्लास दिलेले. ठीक आहे. काय दिलेले, डिसकंटिन्युअस क्लास दिलेले. मग डिसकंटिन्युअस क्लासची आपल्याला रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करता येत नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, त्याला पहिले कंटिन्युअस करावं लागेल. काय करावं लागेल, कंटिन्युअस. ठीक आहे. तर बघा मग आपण याचं आता सोल्युशन बघू. तर बघा इथं टेबल दिलेला आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर आपण एक क्लास इंटरवल घेऊ. क्लास इंटरवल. मग क्लास इंटरवल काय दिलेले आहे, सपोज कुठले पण दोन घ्या. ठीक आहे. आपण फर्स्ट घेऊ 10 to 19 आणि हा घेऊ 20 to 29. ठीक आहे. आता याच्यामधला लोअर क्लास कुठला आहे, तर हा आहे छोटा क्लास, म्हणजे खालच्या साईडचा क्लास, आणि हा आहे अप्पर क्लास. ठीक आहे. बघा आपण दोन सलग क्लास सिलेक्ट केले. हा आहे लोअर क्लास. ठीक आहे. हा काय लोअर क्लास आणि हा काय अप्पर क्लास. अप्पर क्लास. मग आता काय आहे की यांच्यामध्ये जर ऑब्झर्व केलं, इथं काय की गॅप आहे मध्ये, म्हणजे याचा अर्थ काय, डिसकंटिन्युअस क्लास. हे कोणते क्लास आहे, डिसकंटिन्युअस क्लास. मग डिसकंटिन्युअस असेल तर काय करायचं, यांना कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. मग कंटिन्युअस मध्ये कन्वर्ट करायसाठी काय करावं आपल्याला, मग इथं लिहा मेक द गिवन क्लास, मेक द गिवन क्लास into continuous. ठीक आहे. मग कंटिन्युअस करायसाठी आपल्याला काय करावं लागेल, करेक्टिंग फॅक्टर फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे. मग करेक्टिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय होता बघा, करेक्टिंग फॅक्टर इक्वल्स टू काय राहतं. आता बघा काय करायचं, हे जे दोन दिसतंय बघा इथं, हे दोन कंटिन्युअस क्लास सिलेक्ट केले ना आपण, म्हणजे सलग, ह्या दोघांचा काय करायचा, डिफरन्स घ्यायचा. ठीक आहे. तर मग या डिफरन्स घ्यायचा म्हणजेच काय राहतं फॉर्म्युला, की लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास मायनस. आता अप्पर लिमिट आहे, हे बघा याच्यामध्ये एक लोअर लिमिट राहतं, एक अप्पर लिमिट राहतं. हे लोअर लिमिट आहे, अप्पर लिमिट. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक क्लासला एक लोअर लिमिट आणि एक अप्पर लिमिट राहतं. पण दोन क्लासमधलं घ्यायचं आपल्याला, दोन क्लासमधलं. अप्पर क्लासमधलं आपण लोअर लिमिट घेतलं आणि लोअर क्लासमधलं अप्पर लिमिट घ्यायचं. अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास, अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास डिवाइड बाय 2 करायचं. काय करायचं, डिवाइड बाय 2. ठीक आहे. जर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर तुम्ही काय करायचं, डायरेक्ट असे दोन क्लास सिलेक्ट करायचे आणि हा मायनस हा करून टाकायचा. ठीक आहे. फॉर्म्युला जर आठवत नसेल तिथं पेपरमध्ये, तर डायरेक्ट तुम्ही करेक्टिंग फॅक्टर इक्वल्स टू 20 - 19 डिवाइड बाय 2 करून टाका. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म्युला आठवत नसेल तर, जर फॉर्म्युला आठवत असेल तर लिहून टाकायचं. ठीक आहे. तर मग इथं काय येणार, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास, लोअर लिमिट अप्पर क्लासचं किती 20. ठीक आहे. मायनस, आणि अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास किती आहे 90 डिवाइड बाय 2. इथं काय येणार 1/2. म्हणजेच आपला CF किती आला, CF इक्वल्स टू 0.5 आला. ठीक आहे. म्हणजे करेक्टिंग फॅक्टर किती आला आपला 0.5 आला. मग आता हा करेक्टिंग फॅक्टर काय करायचा, हा करेक्टिंग फॅक्टर
हा जो गिवन क्लास राहतो ह्याच्या लोअर लिमिटमधून मायनस करायचा, अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं प्रत्येक क्लासचं, मग आपल्याला नवीन क्लास इंटरव्हल भेटेल. ठीक आहे. तर मग आता पुढच्या पेजवरती आपण इथं नवीन टेबल बनवू. मग लिहायचं इथं सबस्ट्रॅक्टिंग करेक्टिंग फॅक्टर फ्रॉम लोअर लिमिट ऑफ क्लास. मग ते काय येणार बघा, लोअर लिमिट ऑफ क्लास काय होतं, तर इथं बघा फर्स्ट क्लासचं लोअर लिमिट होतं 10, त्याच्यामधून मायनस करायचं. इथं काय येणार 10 मायनस 0.5 म्हणजे इथं किती येईल 9.5. आणि ॲडिंग करेक्टिंग फॅक्टर फ्रॉम अप्पर लिमिट ऑफ क्लास किंवा ऑफ ईच क्लास पण म्हणू शकतो तुम्ही, प्रत्येक क्लासमधून करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग इथं 19 प्लस 0.5 इक्वल्स टू किती येणार 19.5 काय येणार 19.5. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला हा प्रत्येक क्लासमधून करायचा आहे. ठीक आहे. मी काय करतो, याला कॉपी करून घेतो पुढच्या पेजवरती, म्हणजे पाठीमागच्या पेजवरती यायची गरज नाही. ठीक आहे. तर बघा आता मी इथं काय करतो, याला छोटं करतो आधी. ठीक आहे. मग इथं काय येणार आता बघा, आता नवीन क्लास आपल्याला प्रोड्यूस करायची. नवीन क्लास प्रोड्यूस करताना आता मी इथं व्हर्टिकल लिहितो. ठीक आहे. सपोज किती क्लास आहे टोटल बघा, तुम्ही पण असं स्टेबल बनवायचं आहे. बघा किती क्लास टोटल बघा, त्याच्यानुसार बनवा. ठीक आहे. मग आता इथे एक व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. थोडीशी इकडे लिहितो कारण इकडे क्लास लिहायला जास्त जागा लागत. मग इथं लिहा क्लास इंटरवल. ठीक आहे. आणि इथं काय होती करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी काय आहे? तिची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. पण लिहितोय मी. ठीक आहे. नवीन. तर बघा आता पहिला क्लास जो होता तो 9.5 आणि 19.5 आला. ठीक आहे. आता इथं काय 20 मधून जर आपण 0.5 मायनस केलं तर ते किती येईल बघा, 20 मधून जर 0.5 मायनस केलं तर ते येतं 19.5 आणि 29 मध्ये जर ॲड केलं तर 29.5 होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 मधून जर मायनस केलं 0.5 तर ते येतं 29.5 आणि 39 मध्ये जर ॲड केलं ते 39.5. पुन्हा 40 आणि 49 मग 40 मधून जर मायनस केलं तर ते येणार आहे 39.5 आणि 49 मध्ये जर ॲड केलं ते काय येईल 49.5 आणि 50 मधून जर मायनस केलं तर 49.5 आणि 59.5. ठीक आहे. तर बघा मग आता इथं याची काही गरज नाही. ठीक आहे.
तर बघा आपण नवीन टेबल फाइंड आउट केला. नवीन टेबलनुसार फ्रिक्वेन्सी लिहून टाका दिलेली गिवन. ठीक आहे, इथं फ्रिक्वेन्सी किती आहे, फर्स्ट क्लासची 15, सेकंडची 25, नंतर 13, नंतर 17, नंतर 10. ठीक आहे, आता हे मी डिलीट करून टाकतो कारण की याची काही गरज नाही. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये गिवन राहत नाही म्हणून मी इकडच्या पेजवरती कॉपी करून आणलं होतं. आता आपला क्वेश्चन काय होता की आपल्याला रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायची होती. ठीक आहे, तर मग बघा रेंज इज इक्वल्स टू काय राहतं, स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि लार्जेस्ट व्हॅल्यू एकमेकांमधून सबस्ट्रॅक्ट करायचे. ठीक आहे, मग लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ठीक आहे, मग आता आर इक्वल्स टू यल मायनस यस. मग आता इथं यल काय, सगळ्यात लोअर व्हॅल्यू किती आहे बघा, सगळ्यात लोअर व्हॅल्यू म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू. इथं लिहितो स्मॉलेस्ट व्हॅल्यू इक्वल्स टू स्मॉलेस्ट व्हॅल्यू किती 9.5. ठीक आहे, 9.5 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू इक्वल्स टू, तर लार्जेस्ट व्हॅल्यू बघा आता कधी पण कंटिन्युअस क्लासमध्ये ऑब्झर्व करायचं. तर इथं ही जी आहे बघा, ही काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू, ही काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू बघा इथं, ही काय स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि लार्जेस्ट व्हॅल्यू कुठं आहे तर इथं खाली. ठीक आहे, ही काय लार्जेस्ट व्हॅल्यू. तर स्मॉलेस्ट व्हॅल्यू आणि लार्जेस्ट व्हॅल्यू तुम्ही क्लासमधून घ्यायची. तर क्लासमधून किती आली आता स्मॉलेस्ट व्हॅल्यू 9.5 आणि लार्जेस्ट व्हॅल्यू आली 59.5. ठीक आहे, ही लार्जेस्ट व्हॅल्यू आली 59.5. मग आपला रेंज काय येणार, मग बघा रेंज इज इक्वल्स टू 59.5 मायनस 9.5 म्हणजेच काय येणार ती 50 येणार. ठीक आहे, ती काय आली 50. तर बघा मग आपल्याकडे आन्सर आलं आहे 50. आन्सर किती आलं 50. आता कोएफिशियंट ऑफ रेंज, मग कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय आहे इथं लिहा, कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू, आता कोएफिशियंट ऑफ रेंजचा फॉर्म्युला काय राहतो, यल मायनस यस अपॉन यल प्लस यस. ठीक आहे, मग आता यल किती आलं तर आपला 59.5 मायनस 9.5 अपॉन 59.5 प्लस 9.5. मग 59.5 मधून 9.5 गेले खाली राहते 50 आणि याच्यामध्ये जर ॲड केलं तर हे किती येतं 69 येईल. ठीक आहे, तरी पण तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये करून पहा. तर ते येतं 69. ठीक आहे, मग 50 डिवाइड बाय 69 जर केलं तर किती येतं 0.724 इक्वल्स टू 0.7246. ठीक आहे, 724 लिहिलं. ठीक आहे, हरकत नाही. तर मग काय करायचं, कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू काय आलं, कोएफिशियंट ऑफ रेंज इक्वल्स टू आलं आपलं 0.724 आलं. ठीक आहे, 0.724. मग बघा आपल्याला काय आहे की सगळ्यात पहिले डिसकंटिन्युअस क्लास दिले होते, आपण ते कंटिन्युअसमध्ये करायसाठी आपण इथं करेक्टिंग फॅक्टर फाइंड आउट केला. ठीक आहे, मग करेक्टिंग फॅक्टर फाइंड आउट केल्यानंतर तो काय केला, या प्रत्येक क्लासच्या लोअर बाउंड्रीमध्ये सबस्ट्रॅक्ट केला आणि अप्पर बाउंड्रीमध्ये ॲड केला आणि नवीन क्लास फाइंड आउट केले. मग नवीन क्लास काय आले, नवीन क्लास इथं आले आणि नवीन क्लासमधली सगळ्यात लोअर व्हॅल्यू आणि सगळ्यात लार्जेस्ट व्हॅल्यू सिलेक्ट केल्या रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायसाठी. ठीक आहे, मग त्याच्यानुसार आपण रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट केले. तर हा जो क्वेश्चन होता हा 4 मार्कासाठी आला होता. तर या क्वेश्चनमध्ये काय आहे की गडबड करायची नाही,
फक्त बघायचं, ऑब्झर्व करायचं, क्लास कंटिन्युअस दिले की डिस्कंटिन्युअस दिली, इथं फ्रिक्वेन्सी पण दिलेली राहते. काही जण असं डाटा बघितलं घाबरते, घाबरायचं नाही, ते फ्रिक्वेन्सी नुसती दिलेली राहते, तिचं काही आपल्याला यूज नसतो. ठीक आहे. रेंज आणि कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करताना तर सगळ्यात पहिले क्लास कंटिन्युअस करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर हा फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर 2 क्लास सिलेक्ट करायचे, असे कोणते शेजारचे. मग मी आता स्टार्टिंगचे 2 केले, तुम्ही इथले मधले 2 केले, कुठले पण 2, पण कसे शेजारचे पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या 2 व्हॅल्यू राहते बघा, असे लिहायचे आणि यांच्यामध्ये बघायचं, याच्यामधून हे मायनस करायचं आणि डिवाइड बाय 2 करायचं. ते जे येणार आहे आपला करेक्टिंग फॅक्टर येणार आहे. ठीक आहे. आणि हा जो करेक्टिंग फॅक्टर आहे प्रत्येक क्लासच्या लोअर बँडविड्थ म्हणजे इकडची साईड जी राहते याच्यामधून सबस्ट्रॅक्ट करायचं, इकडच्या साईडमध्ये ॲड करायचं आणि रेंज फाइंड आउट करायची, कोइफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर बघा हा प्रॉब्लेम आलेला होता 4 मार्कासाठी.